हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण पाहणार आहोत वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आपण आपल्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. तर आता या दिव्याने पद्माला तर इथे बोलावून घेतलेलं असतं आणि ती पद्माला त्याचं कारण सांगत असते की तिने कशासाठी इथे पद्माला बोलावलेलं आहे. तर मित्रांनो, इथे ही जी दिव्या आहे ती पद्माला हे समजावून सांगत असते की पद्मा, आता तुझे दिवस ना लवकरच बदलणार आहेत. तर त्यावेळी पद्मा दिव्याला विचारते की दिव्याताई, म्हणजे तुम्ही असं नक्की काय करणार आहात? तर त्यावेळी दिव्या जी आहे ती पद्माला म्हणते की पद्मा, मी ना तुझं लग्न लावून देणार आहे. हे ऐकल्यानंतर पद्मा तर शॉकच होते. पद्मा बोलते की दिव्याताई, तुम्ही काय बोलत आहात? तर त्यावेळी आता इथे पद्मा बोलते की खरंच तुम्ही नक्की कोणाशी लग्न लावण्याचा विचार करत आहात माझा? तर त्यावेळी दिव्या जी आहे ती सांगू लागते की पद्मा, मी ना तुझं विक्रांत शिर्केशी लग्न लावून देण्याचा विचार करते आहे. बघ ना, एकदा तू विचार कर, जर तुझं विक्रांतशी लग्न झालं तर सगळं काही व्यवस्थित होईल. एकदा की त्याच्यासोबत लग्न झालं तर तुला तो त्याच्या घरी नेईल, एवढ्या मोठ्या बंगल्यात नेईल. अगं राज करशील तिथे जाऊन राज. तर त्यानंतर पद्मा बोलते की दिव्याताई, तुम्ही हे सगळं काय बोलत आहात? तुम्ही काही विचार केलाय का? तुम्ही कोणाशी लग्न करण्यासाठी सांगत आहात मला? तर त्याच वेळी आता ही जी दिव्या आहे ती बोलते की हो पद्मा, मी अगदी विचार करूनच हे सगळं बोलत आहे. तर त्यावेळी आता इथे पद्मा बोलू लागते की मग नक्की तुम्ही यात माझा काय फायदा पाहिला की जो मला त्या विक्रांतशी लग्न करायला सांगत आहात? तर त्यावेळी आता इथे ही जी दिव्या आहे ती बोलते की मला सांग पद्मा, तुझ्या ऊर्जाताईने त्याला जेलमध्ये टाकण्यासाठी किती काय काय नाही प्रयत्न केले आणि एवढे प्रयत्न करून सुद्धा तो आज बेलवर सुटला आहे. तुला कळतंय का? तर त्यावेळी आता इथे पद्मा बोलते की हो, तो सुटला असेल, पण आता ऊर्जाताई लवकरच हायकोर्टात अपील करणार आहेत आणि त्याला पुन्हा आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे आता सगळं काही आमच्या मनासारखं होणार आहे. तर आता इथे दिव्या बोलते की पद्मा, पण या सगळ्यात तुला काय मिळणार आहे गं? त्याला शिक्षा होऊन तुला काय मिळणार आहे? जर त्याला शिक्षा झाली तर तुला तो सोडेल का? याचा कधी तू विचार केला आहे का? आणि मला सांग, तुझा तो बंटी, तो तरी खुश राहील का? म्हणजे हा विक्रांत शिर्के कसा माणूस आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि जर तू त्याच्या विरोधात असंच केस लढत राहिली तर उद्या जाऊन तुलाच प्रॉब्लेम होणार आहेत, हे समजत का नाही तुला? तर त्यावेळी पद्मा बोलते की मला काय प्रॉब्लेम होणार? आणि हे पहा, ऊर्जाताई माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे मला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. मला खात्री आहे की ऊर्जाताई मला न्याय नक्कीच मिळवून देतील, असं पद्मा इथे ह्या दिव्याला सांगत असते. आता ह्या दिव्याला प्रचंड या पद्माचा राग येत असतो. ती बोलते की मी एवढं जीव तोडून हिला समजावून सांगते आहे आणि हिला आणखीनही या ऊर्जाची पडली आहे आणि हिला आणखीनही असं वाटतं की खरंच ही केस ऊर्जाच जिंकेल. तर त्यावेळी आता इथे ही जी दिव्या आहे ती बोलते की मला सांग, जर केस जिंकल्यानंतर तुला काय मिळणार आहे? तुझा काय फायदा होणार आहे? तू जर ही केस जिंकली तर तुझा काय फायदा होणार आहे या सगळ्यात सांग ना मला. तर त्यावेळी आता पद्मा सांगू लागते की म्हणजे त्याला शिक्षा झाली असं वाटेल मला की मला न्याय मिळाला, मला बाकी काही नको आहे. तर त्यानंतर इथे पद्मा बोलते की अगं वेडी, असा विचार करू नकोस. हे बघ, आज आता किती या जगात जगायचं म्हटलं तर किती खर्च लागतो तुला माहितीच आहे आणि तुला तुझ्या बंटीला देखील वाढवायचं आहे सोबतच. आणि मला सांग, तू असं रोज दुसऱ्यांच्या घरी काम करणार आणि त्यातून तुला कितीसा पैसे मिळणार? आणि आता या गोष्टीचा विचार करून देखील तू बंटीच्या भविष्याचा विचार करून देखील या लग्नाला तयार होणार नाही का? तर आता इथे ही पद्मा जी आहे ती दिव्याला म्हणत असते की नाही दिव्याताई, मी काहीही केल्या या लग्नाला तयार होणार नाही. मला कधीही त्या विक्रांत शिर्के अशा माणसासोबत लग्न करायचंच नाही आहे. तर आता इथे ही जी पद्मा आहे ती बोलत असते की दिव्याताई प्लीज, तुम्ही मला आणखी काही समजून सांगूच नका. तर आता इकडे हे शिर्के हर्षवर्धनला म्हणत असतात की आता कळत नाही आहे की तुम्ही हा कसला प्लॅन केला आहे आणि माझ्या मुलाला एक नोकरानीसोबत लग्न करावं लागणार आहे. इकडे हा जो विक्रांत आहे तो बोलतो की नाही, मी या लग्नाला कधीही मान्यता देणार नाही आणि हे लग्न कधीही करणार नाही. तर आता इथे हर्षवर्धन जो आहे तो विक्रांतला म्हणतो की तुला त्या मुलीसोबत आयुष्यभर संसार नाही करायचा, तुला फक्त एक नाटक करायचं आहे. तर त्यानंतर इथे शिर्के साहेब जे आहेत ते हर्षवर्धनला विचारू लागतात की म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, एकदा की लग्न झालं
आणि त्यानंतर आम्ही तिला सोडून देऊ. तर आता इथे हर्षवर्धन बोलतो की हो, तुम्ही तिला सोडून द्यायचं आणि असं कारण सांगायचं की ती स्वतःहून आम्हाला सोडून गेली. मग इथे काही प्रश्नच येणार नाही तुमच्या इमेजचा. विचार करा जरा. कारण जर हे लग्न केलं तर ह्या विक्रांतचाच जो काही पॉलिटिकल करिअर आहे तो सगळं काही चांगलं होणार आहे. आणि विक्रांत, लोकांना असं वाटेल की विक्रांत खूप सुधारला आहे आणि त्याच्यात काही चेंजेस होत आहेत, म्हणूनच लोकही त्याला माफ करण्याचा विचार करतील. तर आता इथे शिर्के जे आहे ते हर्षवर्धनच्या बोलण्याचा विचार करत असतात. हर्षवर्धनने खूप चांगल्या पद्धतीने इथे शिर्केंना समजावून सांगितलेलं आहे. आणि इकडे या विक्रांतला भीती वाटत असते की जर डॅडने हे सगळं हर्षवर्धनचं ऐकलं तर मी काय करू आता. त्यालाही भीती वाटत असते की त्याला त्या मोलकरणीसोबत लग्न करायचं नसतं. पण इकडे ही दिव्या काही पद्मा समजावल्याशिवाय शांत बसणार नाहीये. ती अतिशय प्रेमाने तिला समजावून सांगत असते की हे बघ, तुझा याच्यात फायदा आहे आणि तू या गोष्टीचा विचार केला पाहिजे. दिव्याताईंनी केस जिंकल्यानंतरही तुझा एवढा फायदा होणार नाही, तेवढा फायदा तू त्याच्याशी लग्न केल्यानंतर होणार आहे. तू राणीसारखं त्या महालामध्ये राहशील आणि राज करशील आणि तुझ्या बंटीसाठी तुला कुठलीही चिंता करावी लागणार नाही. तर आता इथे पद्मा म्हणत असते की नाही दिव्याताई, तुम्ही काही जरी सांगितलं ना मला, मी कधीही या लग्नाला होकार देणार नाही, असं ती म्हणत असते. त्यावेळी दिव्या बोलते की थांब पद्मा, तू जरा शांत डोक्याने विचार कर. थांब, मी तुझ्यासाठी जरा ज्यूस बनवून घेऊन येते, तू इथेच थांब. तर आता पद्मा म्हणत असते की नाही नको, मला ज्यूस वगैरे काहीच नको आहे. हे पहा दिव्याताई, कुणी येईल आणि मला या घरात बघेल, त्याआधी मला इथून जावं लागेल. मला काहीही नको आहे ज्यूस वगैरे. तरीही दिव्या म्हणते की नाही, आता यावेळी इथे कोणीही येणार नाही. पण पद्मा, तू शांत डोक्याने विचार कर. थांब, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येतेच. असं म्हणत आता पद्मा जी आहे ती तिथे उभी राहिलेली आहे आणि दिव्या तिच्यासाठी ज्यूस आणण्यासाठी किचनमध्ये गेलेली आहे. तर आता इथे खरंच ही पद्मा दिव्याचं ऐकेल का आणि हे लग्न करण्यासाठी तयार होईल का, हे आता ऊर्जा सगळं काही ऐकत असते. ऊर्जाला वाटत असते की पद्माने होकार द्यावा, कारण दिव्याचा पुढचा प्लॅन सगळा काही तिच्या लक्षात येईल. तर आता इथे पद्मा जी आहे ती तिथे उभी राहिलेली असते आणि दिव्या चाललेली असते. हे पाहूनच ऊर्जाने ठरवलं आहे की आत्ताच वेळ आहे की पद्माला समजावून सांगायला हवं. तर आता ऊर्जा जी आहे ती लगेचच आतमध्ये येते. आतमध्ये आल्यानंतर ती पद्माकडे जाते आणि बोलते की पद्मा, तू अगोदर शांत हो आणि हे बघ, तू जास्त विचार करू नकोस. तू फक्त आता दिव्याताईला ना एक काम कर, तू होकारच दे. तू या लग्नाला तयार आहेस असं तिला सांग, पण तू जास्त विचार करू नकोस. तर आता इथे पद्मा म्हणत असते की नाही ऊर्जाताई, मी हे लग्न नाही करू शकत, मग मी होकार का देऊ. तर आता इथे ही जी ऊर्जा आहे ती बोलते की पद्मा, हे बघ, माझं ना लक्ष देऊन ऐक. आपण ना सध्या एक काम करूयात, फक्त आता होकार देऊयात. आपल्याला लगेच लग्न नाही करायचे पद्मा, तू माझं फक्त ऐकून घे. आपल्याला जर ही केस जिंकायची असेल तर आपल्याला आत्ता दिव्याचं म्हणणं ऐकावं लागेल. तर त्यामुळे माझं ऐक, तू फक्त आता या लग्नासाठी होकार दे. दिव्याला सांग की तू या लग्नासाठी तयार आहे. तर त्यावेळी आता इथे पद्मा बोलते की हो ऊर्जाताई, आणि तू या सगळ्यात माझ्यासोबत असणार आहेस ना. तर त्यावेळी आता ऊर्जा बोलते की हो पद्मा, मी तुझ्याबरोबर असणार आहे. आता कधीही ती दिव्या येईल, त्यामुळे मी इथून जाते आहे आणि तू आता इथे असं दाखव की जणू विचार करूनच तू हा निर्णय घेतला आहेस. तर आता इथे पद्मा बोलते की हो. असं म्हटल्यानंतर लगेचच ऊर्जा ती पुन्हा त्या दरवाजापाशी जाऊन उभी राहते. इकडे आता हे जे शिर्के साहेब आहेत ना, ते या गोष्टीचा खूप खोलातून विचार करत असतात आणि हर्षवर्धनला ते प्रश्न विचारतात. म्हणजे जर का आपण विक्रांतचं आणि त्या मुलीचं लग्न लावून देऊ तर आपलं पॉलिटिकल करिअरही चांगलं होईल आणि हा विक्रांत ते केले चुकाची जाणीव त्याला झाली आहे आणि म्हणूनच त्याने त्या मुलीसोबत लग्न केलं आहे. या विचारानेच आता विक्रांत महान होईल, कारण लोकांना असं वाटेल की खरंच विक्रांतने चूक केली, पण त्या चुकीची प्रायश्चित्त म्हणून त्याने तिच्याशी लग्नही केलं आहे आणि त्यामुळेच लोकांना असं वाटेल की हा सुधारला आहे. ठीक आहे, प्लॅन तर चांगला आहे तुमचा, असं आता दिग्विजय शिर्के साहेब इथे म्हणत असतात. तर आता इथे विक्रांतला कळालेलं आहे की आता इथे डॅड जे आहेत त्यांनी आता इथे हर्षवर्धनचं बोलणं ऐकलेलं आहे, त्यामुळे आता हे माझं लग्न त्या मुलीशी लावायला तयार होणार. तेवढ्यातच आता इथे शिर्के साहेब पुढचा प्रश्न विचारत असतात हर्षवर्धनला. पण त्यावेळी आता
हर्षवर्धन जो आहे तो म्हणत असतो की हो, तुम्ही फक्त मी सांगितल्याप्रमाणे ऐकायचं आहे आणि आपण फक्त आपल्या प्लॅननुसार चालायचे. एकदा की तुमचं हे लग्न झालं त्यानंतर ही केस सॉल्व्ह होईल आणि त्यानंतर विक्रांतला वाटेल ते तो जसं वाटेल तसं ते करू शकतो. त्यामुळे आत्ता तुम्ही या गोष्टीचा ना विचार करा बारीकाईने. तर आता इथे विक्रांत म्हणत असतो की नाही हां डॅड, हे पहा, हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्यात कुठले निर्णय घ्यायचे आणि कुठले नाही याचा विचारही मीच करणार आहे. त्यामुळे मी सांगतो आहे की मी या मुलीशी कधीही लग्न करणार नाही. तर लगेचच हे दिग्विजय शिर्के जे आहे ते बोलू लागतात की विक्रांत, तू आत्तापर्यंत काय केलं आहेस हे आम्ही पाहिलंच आहे. त्यामुळे आता तुझ्या आयुष्यातला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो मी घेणार. कारण तू तुझ्या आयुष्यात किती माती खाली आहेस हे मला दिसलं आहे आणि इथून पुढेही तू असंच करणार. जोपर्यंत मी मध्ये पडत नाही तोपर्यंत तू असाच वागत राहणार. त्यामुळे मी आता ठरवलं आहे, जसं हर्षवर्धन साहेब सांगत आहेत तसंच मी ऐकणार. तर आता इथे हा जो विक्रांत आहे तो बोलत असतो की डॅड, तुम्हाला समजत का नाही आहे, मला हे लग्न नाही करायचे. तर त्यावेळी आता इथे दिग्विजय शिर्के जे आहे ते बोलतात की नाही, आता तू हे बोलण्याचा हक्क गमावला आहे. कारण तू कशी माती केली आहेस ना, त्यामुळे आता तुला हा बोलण्याचाही अधिकार नाही आहे. असं बोलल्यानंतर आता इथे एवढं बोलून विक्रांत तिथून निघून तर जातो. तर त्यानंतर हर्षवर्धन विचार करू लागतो की खरंच हा मुलगा या लग्नासाठी तयार होईल ना. तर आता इथे हर्षवर्धन शिर्के साहेबांना म्हणतात की हे पहा शिर्के साहेब, तुम्हाला काहीही झालं तरी या विक्रांतला हे लग्न करण्यासाठी रेडी करावंच लागेल. कारण या सगळ्यात तुमचा फायदा आहे. ह्या मुलाला फायदा कसा काय कळत नाही आहे. मी याला एवढं सांगितलं की तुला फक्त नाटक करायचं आहे, तरी देखील हा एवढा ॲटिट्यूड का दाखवतोय. कारण सगळ्या चुका तर याच्याच आहेत, तरीसुद्धा याला एवढा ॲटिट्यूड नसायला पाहिजे ना. तर त्यानंतर आता इथे शिर्के साहेब जे आहेत ते बोलतात की हे पहा, तुम्ही ना काळजीच करू नका, मी लवकरच त्याला सगळं काही सांगून आता त्याला या लग्नासाठी तयार करेल. तुम्ही काळजी सोडा आणि पुढच्या केसच्या तयारीला लागा. तर आता या पद्माने लग्नासाठी होकार दिला आहे. ऊर्जाचं ऐकून या गोष्टीनेच आता इथे ही दिव्या प्रचंड खुश झालेली आहे. ती बोलते की म्हणजे माझा प्लॅन सक्सेस झाला, मला जे काही हवं होतं ते सगळं काही सक्सेस झालं असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर आता पद्मा तिला होकार देऊन तिथून निघून जाते. कारण तिला वाटतं की आता इथे कोणी आल्यानंतर मला बघेल असं म्हणून ती निघून गेलेली आहे आणि ती या गोष्टीचा विचार करत असते. त्यावेळी ऊर्जा जी आहे ती पाठीमागून या दिव्याला पाहत असते आणि आता ऊर्जा म्हणत असते की तुमची ही जी काही चाल आहे ना, मी ती कधीच यशस्वी होऊ देणार नाही. पण तुमच्या मनासारखं तर मी होऊ देणार आहे थोडंफार, पण बाकीचं सगळं काही माझ्या म्हणण्याप्रमाणे होईल असं ऊर्जा इथे उभी राहून पाहत असताना म्हणत असते आणि तेही स्वतःच्या मनात. तर त्याचनंतर आता इथे विक्रांत आणि दिग्विजय शिर्के साहेब आता घरी निघून आलेले आहेत आणि विक्रांतच्या रागामुळे आता शिर्के साहेब जे आहेत तेही घरी येऊन प्रचंड चिडून बसलेले असतात. आणि त्यावेळी आता विक्रांत पुन्हा त्यांच्याकडे येतो आणि बोलतो की डॅड, तुम्ही जो काही माझ्या आयुष्याचा बाजार मांडला आहे ना त्याला मी कधीच तयार होणार नाही. तर त्यानंतर घरी आल्यानंतर इथे विक्रांतच्या आईला कळते की विक्रांतचं लग्न त्या मुलीसोबत, त्या नोकराणीसोबत लावण्याचा विषय चालला आहे. तर आता इथे विक्रांतची आई जी आहे ती बोलते की अहो, तुम्ही हा कसला विचार करता आहे आणि आपल्या विक्रांतचे लग्न त्या मुलीशी लावून देण्याचा विचारही तुमच्या डोक्यात कसा बरं आला. आपला विक्रांत जो आहे तो तिच्याबरोबर कसा राहील या गोष्टीचा तर विचार करा. तर त्यावेळी आता शिर्के साहेब जे आहेत ते बोलू लागतात की तुम्हाला या गोष्टीत काहीही बोलण्याचा अधिकार नाही आहे, कारण तुम्ही तो अधिकार गमावला आहे. तर आता असं बोलल्यानंतर इथे दिग्विजय शिर्केंनी इथे त्यांच्या बायकोचं तोंड हे बंद केलं आहे. आणि त्यानंतर इथे अर्पिता बोलते की पण डॅड, मला सांगा हर्षवर्धन अंकलला हे कसं चाललं. तर तेवढ्यातच विक्रांत बोलू लागतो की अगं, हा सगळा ना त्या हर्षवर्धन जहागीरदारांचाच प्लॅन आहे. हे ऐकल्यानंतर तिच्या आईला आणि अर्पिताला धक्का बसतो आणि त्यानंतर विक्रांत म्हणत असतो की डॅड, त्या हर्षवर्धनचं ऐकून मी माझ्या आयुष्याची माती करून घेणार नाही आहे. तर त्यावेळी आता इथे त्याचे डॅड प्रचंड चिडतात आणि बोलतात की तुला काय येतं रे, तू आत्तापर्यंत तुझ्या आयुष्याची माती करण्यासाठी काय काय नाही केलं. मला सांग, तुला नको आहे ते तू
सगळं काही करतो, अजिबात स्वतःचा विचार करत नाही, ना भविष्याचा विचार करतो. आणि इकडे ही ऊर्जा आणखीनही तिथेच उभी राहून दिव्याचं बोलणं ऐकत असते. तर दिव्या जी आहे ती म्हणत असते की आता लवकरच मला डॅडला हे सगळं सांगता येईल. तर त्यानंतर ऊर्जाला कळतं की म्हणजे आता ही जी दिव्या आहे ती डॅडबरोबर मिळून हा सगळा प्लॅन करते आहे. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही हे ऊर्जाने इथे स्वतःलाच समजावलं आहे. आणि त्यानंतर इकडे आता हा जो विक्रांत जो आहे तो म्हणत असतो की डॅड नाही, मला कुठलंही पॉलिटिकल करिअर करायचं नाही. या सगळ्यासाठी जर मला लग्न करावं लागलं तर मला ते पॉलिटिकल करिअरच नको आहे. तर आता शिर्के साहेब प्रचंड चिडतात आणि बोलतात, मग तू काय करणार आहे तुझ्या आयुष्यात सांग ना. का नेहमी माझ्याच पैशावर मजा करणार आहे? माझ्याच पैशावर तुला जगायचं आहे का? तुला आयुष्यात काहीतरी करायला हवं विक्रांत. आणि तू या गोष्टीचा विचार कर. तू दुसरं काहीही करू शकणार नाही आहे. तू जर हे पॉलिटिकल करिअर लाथाडलं तर तुला काहीही करायला जमणार नाही आहे. पण त्यासाठीच तुला माझं ऐकावं लागेल विक्रांत. तर आता विक्रांत म्हणत असतं की नाही डॅड, मी कोणाचंही काही ऐकणार नाही आणि त्या मुलीशी तर अजिबात लग्न करणार नाही. आता इथे तो सगळं काही सांगत असतो, तरी देखील आता इथे त्याची आई मध्ये बोलते. त्याची आई मध्ये बोलल्यानंतर इथे हे शिर्के साहेब जे आहेत ते बोलू लागतात की हे पहा, तुम्ही ना आधीच हा हक्क गमावलेला आहे, कारण तुम्ही कधीही तुमच्या मुलाकडे लक्ष दिलं नाही आहे. तुमचा मुलगा कधी येतोय, रात्रीचा उशिरा येतोय की कुठे जातोय, या सगळ्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवं होतं. तुम्ही काय केलंच त्यावेळी? गाढ झोपायचात तुम्ही टेन्शन फ्री. तुमचा मुलगा कुठे गेलाय आणि कुठे नाही याचं तुम्हाला कधी भानच राहिलेलं नाही आहे. आणि आज त्याचमुळे हे संस्कार त्याच्यावरती झालेले आहेत. ह्याला कसलीही तमीज राहिलेली नाही आहे, ह्याला कसलंही वळण लागलेलं नाही आहे. आणि हे सगळं ना बायकांच्या हातात असतं, आयांच्या हातात असं की त्यांच्या मुलाला कसं वळण लावायचं. पण हे सगळं तर तुम्हाला जमलं नाही. मग आता मध्ये बोलून काहीच फायदा नाही आहे. जर या लग्नाने आपला फायदा होत असेल तर हे लग्न मी लावून देणारच. आणि पॉलिटिक करिअरसाठी तर देणार, कारण या मुलामुळे माझी इज्जत आणि माझं नाव देखील खराब झालेलंच आहे. तर आता इकडे दिग्विजय शिर्के साहेब आता विक्रांतला सांगतात की मला सांग ना, इकडे एवढे राजे महाराजे एवढ्या राणांसोबत लग्न का करतात? त्यांना फक्त एक राज्य मिळवायचं असतं आणि म्हणूनच ते लग्न करतात. आणि तसंच आपल्याला करावं लागणार आहे. आपलं हे राज्य आपल्याला पुन्हा आपल्या हातात हवं असेल तर हे लग्न आपल्याला करावंच लागेल, असं आता शिर्के साहेब इथे त्याच्या आईला आणि विक्रांतला समजावून सांगत असतात. तर आता विक्रांत म्हणत असं की तुम्हाला सांगितलं आहे ना डॅड मी एकदा, मला हे पॉलिटिकल करिअर करायचं नाही आणि त्या पद्माशी लग्न करायचं नाही म्हणजे नाही. तर आता शिर्के साहेब जे असतात ते बोलतात की तू कितीही नाही बोलात तर यावेळी मी तुझं काही ऐकणार नाही. तर आता इथे शिर्के साहेबांनी एवढंही समजून सांगितल्यानंतर या मुलाला कळालेलं नाही आहे, म्हणजे हा मुलगा आपल्या आईचं आणि वडिलांचं किती ऐकतोय या गोष्टीवरून शिर्के साहेबांना कळतं आहे की हा आपलं काहीही ऐकणार नाही. पण आता यावर आपल्याला जबरदस्ती करावी लागणार. तर आता इथे विक्रांतची आई तिच्या नवऱ्याला समजावून सांगत असते की प्लीज हे सगळं करू नका, आपण या सगळ्यात काहीतरी दुसरा पर्याय काढू शकतो ना. त्या मुलीशी लग्न लावून दिल्यानंतरच हे सगळं नीट होणार आहे का? असं थोडी नसतं, काहीतरी पर्याय निघेलच ना, असं ती समजावून सांगत असते. पण आता इथे शिर्के साहेब जे आहेत ते बोलतात की नाही, आता यापुढे कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे, कारण तुमच्या मुलाने असं काही स्वतःला अडकावून ठेवलेलं आहे आणि मी त्याला सोडण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्याला माझं ऐकायचं नाही. आता मी ह्याचं ऐकणार नाही, काहीही झालं तरी मी ह्या मुलाचं ऐकणार नाही. आता याला हे लग्न करावं लागणार म्हणजे लागणार आणि हा माझा अंतिम निर्णय असणार आहे, असं म्हटल्यानंतर आता इथे हा जो विक्रांत आहे तो रागाने तिथून निघून गेलेला आहे. आणि इकडे आता शिर्के साहेब जे आहेत ते बोलतात की ह्याला जायचं आहे ना ते जाऊ देत, ह्याला काय आलं हे आयुष्यात, ह्याला काहीही करता येत नाही, ह्याला फक्त चिडता येतं आणि राग करता येतो, ह्याला कधीही समजून घेता येतच नाही, असं म्हणत आता इथे शिर्के साहेब तिथे सोफ्यावरती बसून विचार करत असतात पुढच्या केसचा. इकडे आता ही पद्मा ऊर्जाला भेटली आहे आणि ऊर्जाला भेटल्यानंतर ही पद्मा म्हणत असते की ऊर्जाताई, अहो दिव्याताई मला काहीही सांगतात, तुम्ही पहा ना एकदा, तुम्ही विचार करा ना एकदा, मी त्या विक्रांतशी लग्न कसं करू? तर आता ऊर्जा बोलते की हे बघ पद्मा, या सगळ्यातनं फायदा फक्त तुझाच आहे आणि तुला हे लग्न करावंच लागेल. तर आता पद्मा म्हणत असते की ऊर्जाताई तुम्हीही त्या दिव्याताईसारखं कसं काय बोलू शकता, यात माझा काय फायदा आहे? तर त्यावेळी आता इथे ऊर्जा बोलते की थांब पद्मा, तुला मी सगळं काही समजावून सांगते. तर
त्यानंतर आता इथे ऊर्जा बोलू लागते की पद्मा, तुला माहिती आहे का, विक्रांतला तुझ्याशी खरंच लग्न नाही करायचं. ही सगळी त्यांची चाल आहे आणि तीही या केससाठी. त्यामुळे तू पद्मा काळजीच करू नको. आपणही त्यांच्या चाल त्यांच्यावर भारी पाडूयात. त्यामुळे मी सांगते आहे की तू या लग्नाला होकार दे. मग बघूयात आपण पुढे काय घडतं ते. तर आता इकडे हर्षवर्धनने इथे दिव्याला बोलावून घेतलेलं आहे आणि दिव्याच्या हातात काही कागदपत्र दिलेली आहेत आणि तिला सांगितलं आहे की या पेपर्सवरती तुला काहीही करून पद्माच्या सह्या घ्याव्या लागतील. तर त्यावेळी आता ही दिव्या जी आहे ती पद्माकडे येणार आहे ते पेपर्स घेऊन आणि त्या पद्माला म्हणणार आहे की पद्मा, तुला या पेपर्सवरती सह्या कराव्या लागतील जेणेकरून तुला हर्षवर्धनशी लग्न करता येईल. असं म्हणून आता ती खोट्या पेपर्सवरती पद्माच्या सह्या घेणार आहेत आणि त्यावेळी पद्मा बोलते की दिव्याताई, हे पेपर्स कशाचे आहेत, मला ते पेपर्स एकदा वाचून दाखवाल का. असं म्हणत आता दिव्या बोलते की हो ना, मी तुला वाचून दाखवेल. तेवढ्यातच तिथे ऊर्जा येते आणि ऊर्जा बोलते की मला माहीत आहे ना हे पेपर्स कशाचे आहेत. आता ऊर्जा इथे आल्यानंतर दिव्या आता घाबरते पूर्णपणे. आता तिला कळत नाही की आता ऊर्जा सगळं काही बदलून टाकेल. असं म्हणत आता ऊर्जाने ते पेपर्स हातात घेतलेले आहेत. ऊर्जाला इथे पाहून दिव्या प्रचंड घाबरलेली आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.